नमस्कार मित्रांनो, आज बघूया का हा जो बटाटा आहे तो विज्ञानाचा कोणता नियम आणि कोणती कन्सेप्ट आपल्याला स्पष्ट करून दाखवतो। तर मित्रांनो, प्रश्न असा आहे का हा बटाटा पाण्यात तरंगतो का। तर चला हा प्रयोग आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी वरून शिकूया का बटाटा पाण्यावर तरंगतो का। तर चला या प्रश्नाच्या उत्तरासाठी आता एक कृती आपण करूया। तर जेव्हा मी हा बटाटा या पाण्यामध्ये टाकतोय तर बघा तो तळाशी गेलेला तुम्हाला दिसतोय, तळाशी गेलाय की नाही। पण आपल्याला काय करायचंय मित्रांनो, याला काय करायचंय, वरती आणायचंय आणि हा तरंगतो का हे बघायचंय। तर मग आता आपण काय करणार आहोत, हे पण साधंच पाणी आपल्याजवळ, यामध्ये आपण आपल्याजवळ मीठ आहे ते आपण त्यात मिक्स करणार आहोत। तर चला ही कृती करूया। बघा आपण ह्या प्लेन वॉटर मध्ये काय ऍड केलेलं आहे, सॉल्ट ऍड केलेलं आहे। आणि ते जे सॉल्ट आहे ते मी स्टर यासाठी करतोय का ते पूर्णपणे या पाण्यात डिझॉल्व व्हायला पाहिजे। आलं लक्षात। आता आपण जेव्हा हा बटाटा टाकला होता मित्रांनो, तो कसा होता, खाली तळाशी गेला होता। आता आपण थोडं मीठ टाकलेलं आहे, थोडं सॉल्ट ऍड केलेलं आहे। बघू थोड्या सॉल्टचा काही त्यावरती परिणाम होतो का। तर हा फक्त बटाटा थोडा वरती आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ की अजून आपल्याला काय ऍड करावं लागेल, सॉल्ट। अजून आपण त्यामध्ये सॉल्ट ऍड करून बघू काय होते। परत जी प्रोसेस आहे आपली ती करायची। बटाटा तरंगू लागला का। बघा आता हे आपल्याजवळ दोन बेकर आहे, यात प्लेन वॉटर आहे आणि यामध्ये सॉल्ट मिक्स वॉटर आहे। लक्षात, सेम साइजचे दोघं बटाटे आपले। बघा प्लेन वॉटर मध्ये हा जो बटाटा आहे तो तळाशी गेलेला आहे आणि आपण सॉल्ट मिक्स ज्या पाण्यात केलं तो बटाटा वरती तरंगायला लागला। असं काही नाही की हा बटाटा जास्त मोठा आणून खाली गेला, तसंही करून बघू तुम्हाला जर काही शंका असेल तर। या बटाट्याला इकडे टाकू, गेला तो तळाशी, इथे फ्लोट होत होता, इथे तरंगत होता। आता भाऊला बघू, आला वरती, तरंगायला लागला। म्हणजे बटाटा पाण्यावर तरंगतो का, तो हो। पण काय करावं लागते मित्रांनो, सॉल्ट, आपण सॉल्ट मिक्स केलं। याचा अर्थ आपण काय केलं की त्या पाण्याची डेन्सिटी वाढवली। जेव्हा प्लेन वॉटर मध्ये हा बटाटा होता त्यावेळेस बटाट्याची डेन्सिटी जास्त होती पण पाण्याची डेन्सिटी कशी होती, कमी होती। मग आपण सॉल्ट ऍड केल्यानंतर काय केलं की पाण्याची डेन्सिटी वाढवली आणि एवढी वाढवली की ते बटाट्याच्या डेन्सिटी पेक्षा कशी आली, जास्त आली आणि त्यामुळे तो बटाटा तरंगू लागला। आपल्याला माहिती आहे की हलकी वस्तू जड वस्तूवरती तरंगू शकते, माहिती आहे ना आपल्याला। मग त्याच पद्धतीने आपण काय केलं की पाण्याची डेन्सिटी आधी कमी होती, बटाटा तरंगू शकत नव्हता। मग आपण काय केलं की त्या पाण्याच्या डेन्सिटीला वाढवलं आणि बटाट्याची डेन्सिटी जोपर्यंत पाण्याच्या डेन्सिटी पेक्षा कमी होत नाही तोपर्यंत आपण पाण्याची डेन्सिटी वाढवली
आणि मग जेव्हा तो बटाटा आपण त्या पाण्यात टाकला तेव्हा तो पाण्यावरती तरंगू लागला। लक्षात बघा, छोटासा प्रयोग आहे पण आपल्याला मित्रांनो शिकायला त्यातून असं मिळते की पाण्याची डेन्सिटी जर जास्त असेल तर त्यावरती हलक्या वस्तू इझिली तरंगू शकतात। ज्या पद्धतीने समुद्राच्या पाण्यामध्ये सॉल्ट जास्त असते, त्यामुळे समुद्राच्या पाण्याची डेन्सिटी कशी असते, जास्त असते, त्यामुळे जे पोहणारे असतात त्यांना त्यात पोहणं कसं होते, इझी होते। पण हे जर आपण नदी तलावामध्ये जर पोहायला गेलो तर आपल्याला तिथे एफर्ट्स जास्त लावावे लागतात, पण समुद्राच्या पाण्यात तुम्हाला एवढे एफर्ट्स लावावे लागत नाही, कारण त्या समुद्राच्या पाण्याची डेन्सिटी कशी असते मित्रांनो, जास्त असते। यावरून आपल्याला समजलं की एखाद्या वस्तूची जर डेन्सिटी जास्त असेल त्यापेक्षा कमी डेन्सिटीचा जो पदार्थ आहे तो त्यावरती तरंगू शकतो, जर लिक्विड मध्ये असेल तर। आलं लक्षात? तर यावरून आपण आज शिकलो की पाण्याची डेन्सिटी जर आपण वाढवली तर त्याच्यापेक्षा हलकी कमी डेन्सिटी असणारा पदार्थ त्यावरती तरंगू शकतो। धन्यवाद।